मी मुंबईत असते म्हणजे लग्न करून मुंबईत आले. माझे लहानपण कोकणात गेले. आईवडिलांची लाडकी लेक वृंदा. बाबांची लष्करात नोकरी, त्यामुळे वर्षातील बरेच महिने बाहेरच असत. कधी काश्मीर बॉर्डरवर, कधी बांगलादेश बॉर्डर, कधी वाघा बॉर्डर. त्यांची येणारी पत्रे आम्हाला धीर देत. बाबांनी आपल्या देशासाठी 2 युद्धे लढली. त्या काळात आम्ही दोघी कमालीच्या तणावाखालून असो. माझे आजोळ त्याच गावात, त्यामुळे मामा मामी सकाळ संध्याकाळ येत, धीर देत. रेडिओच्या बातम्यांनी युद्धाची स्थिती कळे. मग बाबा बरे झाले, युद्ध संपले. बाबांना सुट्टी मिळाली. पुन्हा आम्हा तिघांचे घर झाले. बाबांनी बुलेट मोटारबाईक घेतली होती. सुट्टीत ते मला रोज शाळेत सोडवायचे. संध्याकाळी शाळेच्या बाहेर बुलेट घेऊन उभे असायचे. बाबांचा सुट्टीचा काळ मला खूपच आनंदाचा व्हायचा. त्या एका महिन्याच्या काळात प्रत्येक वेळी बाबा किमान 10 माड, 20 पोफळी आणि 10 आंबा कलमे लावायची. ते बॉर्डरवर गेले की आई डोळ्यात तेल लावून त्या झाडाची देखभाल करायची. आई मला म्हणायची, "रुंदे, बाबा देशाचे रक्षण करतात, आपण त्यांनी लावलेली झाडे वाढवायचीत." बाबा दुसऱ्या सुट्टीत आले की आम्ही दोघींना भेटायचे आणि त्यांना लावलेल्या झाडांची धाव घ्यायचे. बाबा आणि आई त्यांचे एकमेकावर विलक्षण प्रेम होते, हे मला पदोपदी जाणवायचे. नाहीतर आजूबाजूला अनेक संसार लोक कलेजा जे करिता मोडायचे नाहीत, पण कुढत एकमेकांना शिव्या देत सुरू असायचे. बाबा लष्करातून निवृत्त झाले आणि बागायतीत रमले. खरं तर त्यांना नोकरीच्या संधी आल्या होत्या, पण सरकारकडून मिळणाऱ्या पेन्शनवर ते खुश होते. शिवाय छोटे कुटुंब. पण त्यांनी आणि आईने मिळून झाडे खूप लावली. 100च्या माड लावले, पोफळी लावल्या, 500 कलमाची आंबा बाग तयार केली. बाबांच्या बरोबरीने आई धडपडत होती. मी शाळेत गेले की आई डबा घेऊन बागेत जायची आणि मी यायच्या वेळी घरी पोचायची. मी मात्र दोघांची लाडकी होते, बाबांची जास्त. आई शिस्तीसाठी ओरडायची, अभ्यासात कमी पडले की मार पण द्यायची. बाबा मला जवळ घ्यायचे. बाबा गृहपाठ पुरा करून द्यायचे. बागेत काम नसेल तेव्हा शाळेत सोडायचे, आणायचे. 12वी पास करून मी कॉलेजात जायला लागले. मी दिसायला सुंदर. कॉलेजात काही मवाली पोरं मला संतावू लागले. बाबांनी मी सांगितले फक्त. बाबा बुलेट घेऊन आले आणि त्या मवाली पोरांना मोडून ठेवले. मग सर्वांनाच कळले, वृंदा निवृत्त मिलिटरी माणसाची कन्या आहे. हिला त्रास दिला तर आपली हाडे जाग्यावर राहायची नाहीत. मी ग्रॅज्युएट झाले, बँकाच्या परीक्षा देऊ लागले आणि मला एका राष्ट्रीय बँकेत नोकरी लागली. आई बाबा खुश. माझ्या लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या. मामा स्थळे आणत होते, पण मला आईबाबांना सोडून जायचे नव्हते. पण माझ्या आत्यानेच तिच्या मुलासाठी, समीरसाठी मला मागणी घातली. समीर बाबाचा भाचा आणि खूप लाडका, शिवाय उच्च शिक्षित, एकुलता एक, मुंबईत मोठे घर. मी पण त्याला लहानपणापासून पाहिलेला. नाही म्हणायला जागा नव्हती. शिवाय माझा विचार असा, शेवटी आईबाबांना माझ्याकडे यावं लागणार, कारण मी एकुलती एक. त्यावेळी माझ्या सासरच्या मंडळीचा विरोध असतानाही समीरला आपल्या मामा मामीची काहीच अडचण होणार नव्हती. माझे आणि समीरचे लग्न आले. मला मुंबईत बदली मिळाली. मी मुंबईत गेले आणि आई बाबा एकटे झाले. तसे मामा यायचे 1 दिवसाआड. शिवाय गावात सगळीच ओळखीची मंडळी, त्यामुळे त्यांचा वेळ जायचा. बागायती होतीच, त्यात दोघे काम करायचे. नारळ काढून घेणे, विकायला पाठवणे, आंबा कलमाची मशागत, फवारणी, आंबे काढून पार्सले भरणे. रोज रात्री मला फोन. यशचा जन्म झाला आणि आई बाबा सुखावले. त्याच्या बारशाला 4 दिवस येऊन राहिले. जोडीने आले आणि जोडीने गावी गेले. मी आईला म्हणाले, "अगं राहा महिनाभर, बाळाला अंघोळ घालशील, मला मदत होईल." "नाही ग, तुझ्या बाबाची आबाळ होईल. तारुण्य लष्करात गेले, काय मिळेल ते खाऊन राहिले. आता म्हातारपणी तरी घरचे 2 घास खाऊ दे." शिवाय माडांना पाणी लावायचे, मिरी काढून द्यायची, सुकवायची, किती कामे बाकी. यश मोठा होत गेला. त्याला बघायला बाबा यायचे. येताना त्याला आणि समीरसाठी आंबे, काजू काहीतरी घेऊन यायचे. एकदा दिवस राहायचे आणि जायची तयारी करायची. मी त्यांना म्हणायचे, "बाबा तुम्ही आलात की यश खुश असतो. आजोबांना गावी पाठवू नको म्हणतो. राहा ना थोडे दिवस, नाहीतर दोघे या, राहा माझ्या घरी." पण बाबा राहायचे नाहीत. त्यांना आईची आणि बागायतीची काळजी असायची. झाडे त्यांच्या स्वप्नात यायची. त्यांना मुंबईत करमायचे नाही. मी आणि समीर यशला घेऊन गणपतीला जायचो. 8 दिवस राहायचो. भजनी, आरत्या करायचो. मी पुन्हा रजा घेऊन मे महिन्यात 10 दिवसासाठी जायचे. यश सोबत असायचा. बाबा त्याला
आंब्याच्या पेटी कशी भरायची हे दाखवायचे आणि हळूहळू तो व्यवस्थित भरायचा. यश बागेत जायचा. गडी माणसे उंच झाडावर चढून आंबे उतरत असत. ते पाहायचा. बाबा त्याला नदीत पोहायला न्यायचे. आई देवळात घेऊन कीर्तन ऐकायची. कधी कधी दशावतार नाटक असेल तर दाखवायची. माझी रजा संपत आली की मला आणि यशला मुंबईला येणे जीवावर यायचे. आई डोळे पुसत राहायची आणि बाबा गप्प व्हायचे. यश मोठा होत होत त्याच वेळी आई बाबा म्हातारे होत गेले. बाबा तसे मिलिटरी मॅन, त्यामुळे त्यांची तब्येत तशी व्यवस्थित, पण आई थकत चालली. त्यात तिच्या माहेरून तिला मिळालेला डायबिटीस तिची पाठ सोडत नव्हती. सावंतवाडी कुडाळ भागातील मोठ्या डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू होती. मी एकदा मुंबईला नेऊन मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखवलं. त्यांची पण औषधे सुरू होती. आई आजारी झाली तरी झोपून राहायची नाही. जमेल तेवढे करत राहायची. बाबा तिला घरकामात मदत करायचे. हळूहळू स्वरूप आभास करायला लागले. मी 15 दिवसांनी गावी जायचे. बाबांना मदत करायचे. आईला डॉक्टरांकडे नेऊन आणायचे. मी किती वेळा त्यांना सांगितले आता मुंबईला चला, पण दोघेही घर सोडायला नाव घेत नव्हते. माझी धावपळ होत होती. नोकरी, संसार, शुक्रवार रात्रीची ट्रेन, परत रविवार रात्री मुंबई, त्यात यशची 12वी. नवरा शांत माणूस म्हणून मी धावपळ करू शकत होते. यशचे कॉलेज सुरू झाले आणि हळूहळू आई थकत चालली. तिला चालायला झेपेना. माझी मामी सतत तिच्यासोबत राहू लागली. मामा येऊन जाऊन असत. मी तिला ॲम्ब्युलन्स करून मुंबईला न्यायची तयारी करू लागले. तिच्या नेहमीच्या फिजिशियनला भेटायला गेले. डॉक्टर, आई अगदीच थकली. जेवण पण जात नाही तिला. 2 पावले चालू शकत नाही. मी तिला मुंबईला नेते. मॅडम, काही उपयोग व्हायचा नाही. मी गेली 25 वर्ष त्यांच्यावर उपचार करते. त्यांची एक अवयव बाद होत चाललेला आहे. डायबिटीसचा जास्त परिणाम किडनीवर होतोय. त्यांची किडनी बाद झाली आहे. त्यामुळे इतर अवयव बाद होत चालले आहे. आता कसलाच उपचार त्या सहन करू शकणार नाही. त्यांना कुठे नेऊ नका. त्यांचे थोडे दिवस राहिलेत. या घरातच त्यांचा शेवट होऊ दे. होय डॉक्टर, मी नाही नेत तिला. ती पण मनापासून येणार नाही. तिचे याच गावावर आणि घरावर प्रेम आहे. मी माझ्या मनाची तयारी केली आहे. काय व्हायचे ते या घरातच होऊ दे. मी 1 महिना रजा घेऊन गावी आले. लक्षात आले आईचे थोडे दिवस राहिले. बाबांना सांभाळायला हवे. त्यांचा जीव यशवर. कॉलेज सुरू व्हायच्या आधी यश 2 दिवस राहून गेला. आईला बरे वाटले. ती एकसारखी त्यांच्या केसावरून हात फिरत होती. बाबांना बरे वाटले. त्यांनी समुद्रावर जाऊन त्यांच्या आवडीचे मासे शोधून आणले. बाबा यशला बाजूला घेऊन बसत. यश मुंबईला गेला. पुन्हा आम्ही दोघे राहिलो. मामी सकाळी येत होती, रात्री घरी जात होती. गावातील शेजारी चौकशी करून जात होते. आईला घर लागली. सर्वांच्या लक्षात आले शेवट जवळ आलाय. बाबा स्तब्ध झाले. आईच्या शेजारच्या खुर्चीवर बसून राहत, तिचे तोंड पुसत, कण्हेरी चमच्याने तोंडात घालायचे प्रयत्न करत आईची शुद्ध गेली. रात्री मी शेजारी होते. बाबांना किती सांगितले थोडी तरी झोपा. न ऐकता बाजूला बसून होते. रात्रीचे 12 वाजले. बाबा माझ्याशी बोलू लागले. रिंदे, तू सत बद्दलचे ऐकले आहे का? नाही हो बाबा, सत काय असतं? मी राजस्थान बॉर्डरवर होतो ना, तेव्हा तिथल्या लोकांकडून सत बद्दल ऐकलं होतं. पुरुष मरण पावला की स्त्री सती जायची म्हणजे त्याची पत्नी. तसेच पत्नी मरण पावली की नवरा तिच्यासोबत सरना जायचा. त्याला सत म्हणतात. पण तुझे आत्ताच का आठवलं? तुझी आई गेली तर मी मागे राहून काय करू? मी त्याच्यासोबत. बाबा, मी किंचाळले. काय बोलताय तुम्ही आम्हाला हवे आहात बाबा. मी रडू लागले. मला तिच्या मागे नाही जायचं वृंदा. बाबा गप्प राहता का? तुम्हाला यशची शपथ म्हणता क्षणी बाबा गप्प झाले. त्यांचे यशवर प्रेम होते तसे. बाबा परत गप्प खुर्चीवर बसून राहिले. मी मात्र रडत होते. पहाटे आई गेली. बाबा स्तब्ध बसून होते. मामा, मामी, मामांची मुले, शेजारी, गावातील माणसे जमा झाली. सकाळी 10 वाजता मी आईच्या देहाला अग्नी दिली. मग माणसे, नातेवाईक, ओळखीचे भेटायला येत होते. माझे सांत्वन करून ते बाबांना भेटायला जात. बाबा अनोळखी नजरेने त्यांच्याकडे पाहत होते. कुणालाही ओळखत नव्हते. रात्रीपर्यंत समीर आणि यश आले. बाबांना भेटायला गेले. यशला पाहताच यशला जवळ घेतले आणि जोरात ओरडले. तुझी आजी गेली रे यश. यश आजोबांना बिलगून त्यांचे अश्रू पुसत होता. आणि मी समीरला पाठवले. आईचे दिवस झाले की बाबांना मुंबईला घेऊन जायचो. मी मामांना तसे सांगितले. रात्री यशने आजोबांना जबरदस्तीने पेज घ्यायला लावले. मी बाबांना कॉटवर झोपवले आणि खाली चटई टाकून पडले. यश, समीर, मामा दुसऱ्या खोलीत झोपले. माझे बाबांकडे लक्ष होते. सुरुवातीला हुदके देत होते, मग हुदके झोपले. दिवसभराच्या दणदणीने मला थोडी झोप लागली. सकाळी उठून सर्वांना चहा केला आणि बाबांच्या खोलीत चहा घेऊन गेले. हाका मारल्या. बाबा. उत्तर नाही म्हणून कुशीवरून वळवले.
डोळ्यांनी बाबा माझ्याकडे पाहत होते. हातातला चहाचा कप खाली पडला आणि मी ओरडले, बाबा बाबा. बाजूच्या खोलीतून मामा, समीर, यश धावत आले. पण रात्री केव्हा तरी बाबा आईला भेटायला गेले होते. मी सुन्न झाले. आई पाठोपाठ बाबा गेले आणि माझ्या लक्षात आले माझे माहेर संपले. पुन्हा माणसे जमली, नातेवाईक, शेजारी, गाववाले. या पती-पत्नींच्या एकमेकांवरील प्रेमाने सारे चकित झाले होते. काल नंतर आज पुन्हा स्मशान. छोट्या गावात स्मशान म्हणजे एका झाडाखाली सरण तयार करायचे. आज पुन्हा त्याच झाडाखाली. कालच्या अर्धवट जळलेल्या सरणावर हेच दुसरे सरण. मी बाबांना अग्नी दिला. घरी येताना माझ्या लक्षात आले बाबांनी आपला शब्द खरा केला. राजस्थानमध्ये पत्नीबरोबर पुरुष सत जायचा म्हणे. बाबा माझ्या आईबरोबर सत गेले. एका विलक्षण प्रेमाची साक्ष झाले. अशाच छान छान कहाणी ऐकायची असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.